सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. सगळे कसे आहात? मजेत ना? मी सुद्धा मजेत आहे. तर मग आता वेळ अजिबात वाया न घालवता आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊया आणि तो मुद्दा आहे बिग बॉस. खूप दिवस झाले बिग बॉसवर आपण चर्चा नाही केली आहे आणि मला बघायचा होता सध्या मग एक आठवडा काय गेम चालू आहे सगळ्यांचा आणि एकदाच त्यावर आपण चर्चा करून म्हणून मी आले आज. खरं तर राखी सावंत जेव्हा आली ना तेव्हा मला अजिबात आवडलेलं नव्हतं आणि त्याचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. तोच माझा लास्ट व्हिडिओ आहे बिग बॉसवर की पुन्हा का बरं हिला घेऊन आलेत. म्हणजे आता हिचा गेम मी इतक्या वेळा पाहिलेला आहे, हिची स्ट्रॅटजी काय असते तेही पाहिलेलं आहे. आणि तिचं असं डबल मिनिंगचं बोलणं वगैरे मग ते नकोच होतं असं वाटलं आणि ती का आली बरं, तिला का घेऊन आले असंच मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. पण तसं बघायला गेलं तर ती बऱ्यापैकी गेम खेळते. म्हणजे ती एवढंही इरिटेट करत नाही आहे. ऑब्व्हियसली तिचा थोडासा स्वभाव आहे इरिटेट करण्याचा, तिचं तसं बोलणं, तिचं थोडंसं वागणं वेगळंच आहे म्हणा. पण तरीही त्या मानाने म्हणजे जेवढं आम्ही तिला बघितलेलं आहे याच्या आधी तसं भयानक काही ती करत नाही आहे. आणि सगळ्यांना जागं केलं आहे तिने. सगळे जे काही गेम खेळत नव्हते त्यांनाही तिने अगदी गेम खेळायला मजबूर केलेलं आहे. आणि जे अगदी तारातारात होते ना जसं काही रुचिता वगैरे त्यांना अगदी लेवलवर आणलेलं आहे तिने बरोबर. ती त्यांच्या पातळीवर जाऊन ती जे बोलते ना तसं सगळ्यांनाच बोलणं जमत नाही. त्यामुळे राखी सावंत पुढे त्यांचीही तोंडं कधी कधी बंद होतात. ते एक प्लस पॉईंट झालेला आहे. पण जो इविक्शन झाला सचिन भाऊंचा, वाटलंच होतं की त्यांचं इविक्शन होणार कारण त्यांचा गेम थोडासा वीक होता असं म्हणता येईल. पण खरं तर काय आहे ना, चांगल्या माणसांचाच इथे गेम वीक असतो. म्हणजे जी चांगली माणसं असतात ना ती जेव्हा चांगली असतात तेव्हा त्यांचा गेम मे बी लोकांना आवडतच नाही. म्हणजे चांगुलपणा चालत नाही. बिग बॉसच्या घरात आपण गेमच खेळायला हवं, षडयंत्रच रचायला हवं असं चालतं. आणि मला तर सचिन भाऊमध्ये आणि रोशनमध्ये वाटलेलंच की दोघांपैकी एक जणार. पण ही रुचिता जी आहे ती ज्या प्रकारचा ती गेम खेळते, म्हणजे आता सध्या तिचा जो लव्ह अँगल चालू आहे, कोण तो त्याचं नावसुद्धा माझ्या पटकन लक्षात येत नाही आहे, विशाल बरोबर तिचा जो लव्ह अँगल चालत तिलाही त्या बाबतीत जरासं आता दडपण यायला लागलेलं आहे. म्हणजे ती माईक न घालता विशालशी बोलत होती की आपण आता हे थांबवायला हवं, आईबाबांना हे नाही आवडणार आणि आपण हे आता नको करायला वगैरे. आणि मग ती अनुश्रीशीही तिने या गोष्टीवर बसून चर्चा केली की हे जरा जास्त व्हायला लागलं आहे. आणि जेव्हापासनं मी कबूल केलं आहे की मला विशाल आवडतो आणि विशालने जेव्हापासनं कबूल केलं की मला रुचिता आवडते त्यापासून तो सुटला आहे असं अनुश्री बोलली. आणि ते अगदी बरोबर बोलली. आणि ते आम्हाला दिसतंय की तुम्ही हे सगळं गेमसाठीच करताय. नॅचरली बिल्डअप लव्ह नाही येते हे अगदी पूर्णपणे दिसतंय. म्हणजे जेव्हा लोक बोलायला लागली ना जास्त की तुमचं ते चालू आहे ते आम्हाला दिसतंय तेव्हापासून ते जरा जास्त झालं आणि तिच्या संघाशी आलं. मग तिने ते सांगितलं की आपण कंट्रोल करूया, पण ते काय आता कंट्रोल होत नाही. मग बिग बॉसमध्ये एखादी गोष्ट सुरू झाली की मग ती सुरू होतेच, मग ती सुटतेच, मग बिग बॉससुद्धा सुटतात. मग आता त्याच गोष्टीवर बिग बॉस पण खूप जरा हायलाईट करायला लागले, त्यांच्या जोडीवर जास्त कमेंट करायला लागले, त्यांना एकत्र डान्स करायला द्यायला लागलेत, जेणेकरून त्यांचा जो आता लव्ह अँगल त्यांनी सुरू केला आहे तो काय आता त्यांच्याने बंद होऊ शकत नाही. कारण की आता बिग बॉस स्वतः इन्वॉल्व्ह झाले आहेत त्याच्यामध्ये. बरं, मग राखी सावंतबद्दल बोलायला झालं म्हणजे मला असं वाटलं की राखी सावंत आल्यावर पूर्ण जे काय तर विकेंडचा वार म्हणजे जो भाऊचा धक्का आहे तो पूर्ण आता राखीवरच होणार. पण राखी बऱ्यापैकी खेळते, तिने असंच खेळावं अशीच अपेक्षा आहे. म्हणजे माझे विचार चेंज झाले तिच्याबद्दलचे. हे जास्त ॲक्च्युली तिने आम्हाला सरप्राईज केलं आहे की वाव की अशीसुद्धा राखी खेळू शकते आणि अशीसुद्धा राखी बोलू शकते, अशीसुद्धा राखी राहू शकते. जेव्हा ती इमोशनल झाली, जेव्हा ती रडायला लागली, त्यावेळेस जे अनुश्रीचं वागणं होतं मला ते अजिबात आवडले नाही आहे. भाऊच्या धक्क्यावर या गोष्टीवर बोललं जायला पाहिजे होतं असं वाटलं. जरी बिग बॉस तिला ओरडले असतील तरीसुद्धा भाऊच्या धक्क्यावर या गोष्टीवर थोडंसं तरी बोलायला पाहिजे होतं की एखाद्याच्या इमोशनवर तुम्ही असं हसू करू नये. म्हणजे निर्लज्जपणाचा कहर होता तो. तिचं हसणं म्हणजे इतका राग येत होता ना ती जेव्हा हसायला लागली होती. सगळ्यांच्या आयुष्यात खूप दुःख असतात. राखीने आपल्या लाईफमध्ये केवढं काही भोगलेलं आहे हे आम्ही खूप वर्षापासून पाहतो. म्हणजे राखी जेव्हा हिंदीच्या फर्स्ट सीझनमध्ये आली होती ना तेव्हापासून आम्ही राखीची जर्नी पाहतोय. राखी खूप बोल्ड आहे, ती खूप डबल मिनिंगच्या गोष्टी बोलते, ती खूप असं वेडंवाकडं वागते. पण ते होण्याच्या मागेही काही रिझन असतात तिच्या आयुष्यातली, हे सगळ्यांनाही माहिती आहे. आणि ती जेव्हा ते सगळं बोलत होती कारण की लास्ट सीझनमध्ये जेव्हा ती आली तेव्हाच तिची आई वारली, ते खूप असं टची आहे. म्हणजे एखादा माणूस ज्या ठिकाणी आल्यावर त्या ठिकाणावर ती बाहेर आल्यावरच तिची मम्मी वारली, आई तिची. म्हणजे
खूप गट्स पाहिजेत पुन्हा त्याच ठिकाणी येण्यासाठी. म्हणजे गेल्या वेळी जेव्हा ती बिग बॉसमध्ये आली तेव्हा त्याच टायमाला तिची आई वारली, तेही कॅन्सरने. आणि तेव्हा त्या गोष्टीवर जेव्हा ती बोलत होती तेव्हा अनुश्रीचं वागणं इतकं म्हणजे खरंच खूप राग आला. म्हणजे मला शब्दही नाही आहेत त्याच्याबद्दल काही बोलण्यासाठी. आणि तिच्याबरोबर म्हणजे अपेक्षाही न करणारी प्राजक्ता, म्हणजे प्राजक्ताबद्दल मला पहिल्या डे 1 पासून ती खूप चांगली वाटली की ती खूप सौम्य स्वभावाची आहे, व्यवस्थित बोलते, मुद्देसूद बोलते, उगाच फालतूच्या बडबडी करत नाही, उगाच किंचाळत नाही वगैरे. आपण म्हणतो ना संगत का असर. आणि प्राजक्ताने चुकीचा ग्रुपच निवडला हेच मी म्हणेन की टोळीबरोबर ती आणि सागरदादा हे दोघं जे टोळीबरोबर जुळलेले आहेत ना, त्यामुळे त्यांची स्वतःची पर्सनॅलिटी कुठे ना कुठे डाऊन व्हायला लागली. बघा सचिन भाऊ ज्यांनी कधीच कोणावर आवाज नाही चढवला, ज्यांनी कधीच कोणाला अपशब्द नाही बोलले, त्यांनी सुद्धा राखीवर पाणी उडवलं. म्हणजे ती संगत तशी होते. आपण ज्या माणसाबरोबर राहतो ना कुठे ना कुठे त्या माणसाचा आपल्या स्वभावावर पण असर होतो, हे अगदी नक्की आहे. म्हणजे ज्या प्राजक्ताला अनुश्री आणि रुचिता या डे 1 पासून अजिबात आवडायच्या नाही, ज्यांचं बोलणं, ज्यांचं वागणं, ज्यांचे चेहराही त्यांना बघायला अजिबात आवडायचा नाही, आत्ता त्याच प्राजक्ताला अनुश्री आणि रुचिता आवडायला लागल्यात. म्हणजे काय गेमसाठी ती तिच्याबरोबर राहायला लागली. आणि आता तिला रिअलाईज झालेलं आहे. ती मग भाऊच्या धक्क्यानंतर सागरदादांबरोबर बसून तिने जे डिस्कशन केलं की नाही आपण हिच्याबरोबर राहून माझी पर्सनॅलिटी कुठेतरी डाऊन होते, हे तिच्या लक्षात आलेलं आहे. ते बऱ्यापैकी बरं की तिला लवकर लक्षात आलं आहे. कारण की तिचे जे साथीदार होते, तिचे जे फ्रेंड्स होते, तेच एक एक करून प्रत्येक भाऊच्या धक्क्यावर निघून गेलेले आहेत. आता सागरदादा आणि प्राजक्ता हे दोघं मिळून आता आपली एक टीम बनवतील असं मला वाटतं. आणि त्या टीममध्ये ऑब्व्हियसली मला असं वाटायला लागलं की रोशन मे बी त्यांना जॉईन करेल. कारण की रोशन हा जो आहे तो दीपाली किंवा तन्वी आणि राकेश ह्यांचा ग्रुप तो जॉईन करणार नाही. डे 1 पासून त्यांचंही त्याच्याबरोबर काही जास्त पटलेलं नाही आहे. जबकि तन्वीने फक्त एकदाच त्याला नॉमिनेट केलं, त्यामुळे तो राग त्याच्या डोक्यात आहे. पण विशालची सच्चाई दाखवल्यावर सुद्धा जर रोशनचे डोळे उघडत नसतील तर मग आता रोशनला कोणीतरी बसवून काउन्सिलिंग करायला पाहिजेच. आणि जेव्हा दीपाली तिला काउन्सिलिंग करत होती तेव्हासुद्धा रुचिता हेच बोलली की त्या बाईने तुझं डोकं भरलं आहे. म्हणजे तिचे शब्दच बघा, ती नॉर्मल बोलू शकते, ती असंही बोलू शकते असते ना की दीपाली त्याने तुला काहीतरी सांगितलं आहे का, तिच्या बोलण्यामुळे तू काही बदललं आहेस का तुझं. तर ती असं बोलली की त्या बाईने जे बोललं आहे त्याच्यामुळे तुझं डोकं. म्हणजे तिचं बोलण्याची जी पद्धत आहे ती अजिबात चांगली नाही आहे. आणि रोशनला हे कळलं पाहिजे की आता त्याने आपला गेम खेळायला सुरू केला पाहिजे. जसं आता सचिन दादा निघून गेलेले आहेत, पुढची पाळी ह्याचीच आहे. जर ह्याचा गेम असाच राहिला तर नेक्स्ट हाच निघणार बाहेर, हे अगदी 100% आहे. त्यामुळे आता रोशन याने आपला गेम खरंच आता स्टार्ट करायला पाहिजे. त्याला कळलं पाहिजे की नक्की गेम काय खेळायचा. आता 1 महिना झाला आहे, 1 महिन्यात माणसाला कळतं की गेम म्हणजे काय. तो फक्त असं बसून असतो, असं ऐकत राहतो. म्हणजे जेव्हा तो विशालला सांगत होता की मी याला टोळीत सोडणार, मला त्यावेळेला असं वाटलं की चला आत्ता यापुढे तरी रोशन काहीतरी करेल आणि यापुढे तरी त्याला कळेल की बाबा विशाल आणि रुचिता त्याचा वापर करून घेत आहेत आणि त्याला आता उजेड पडेल, त्याच्या डोक्यात प्रकाश पडेल आणि तो काहीतरी आपला गेम दाखवेल. पण लगेच 5 मिनिटात रुचिताने त्याला हे कन्व्हिन्स केलं की तू काहीतरी वेगळंच ऐकलेलं आहेस, त्याच्या आजचा मागचा विचार नाही केलेला आहेस, जे आम्ही बोललो त्याच्या मागे काय झालेलं हे तुला माहिती नाही. म्हणून तिने त्याला गुंडाळलं आणि तो चांगल्या प्रकारात लपेटात आला. आणि पुन्हा जाऊन त्याने विशालला मिठी मारली. आणि विशाल तर काय विशालच झाला. त्याचा गेम खरं तर तो खूप माइंड गेम खेळतो आणि लोक फसतात. आणि बऱ्यापैकी राकेश, तन्वी आणि दीपाली ह्यांना त्याचा गेम कळलेला आहे, त्यामुळे त्यांच्यापासून तो कट ऑफ झालेला आहे. पण आता प्राजक्ताला तो आपल्या टोळीत सामील करणार आहे आणि अनुश्रीला ऑब्व्हियसली तो टोळीच्या बाहेर काढणार आहे. पण मे बी आता अनुश्रीही विशालचा वापर करायला लागली, विशालही अनुश्रीचा वापर करायला लागला आहे. आणि जेणेकरून टोळीत जो धुमाकूळ उडणार आहे तोच आता मला बघायचा आहे. पण आता जो चावी चोरीला गेलेली आहे, जी ऑब्व्हियसली आपल्या प्रभूने चोरी केलेली आहे. आणि प्रभूचा गेम खरं तर आता प्रभूबद्दल बोलायला झालं तर प्रभूचा गेम आता ॲक्च्युली मला आवडायला लागलेला आहे. आत्ता जरा प्रभू खेळायला लागला आहे. म्हणजे ॲटलिस्ट प्रभू खेळायला लागला आहे. प्रभूला जेवढं कळायला लागले तेवढंही रोशनला कळत नाही आहे. तो खूप साधा भोळा माणूस आहे, हे आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती झालेलं आहे. पण साध्या भोळ्या माणसानेही स्वतःबद्दल जरा तरी विचार करावा आणि समोरचा माणूस जो चुकतोय तर तो चुकतोय हे बोलायला मागे न हटावं, एवढंच माझं म्हणणं आहे.
आणि ज्या प्रकारे आता आपला प्रभू गेम खेळतोय खरंच खूप मला मजा आली. ज्या प्रकारे त्याने चावी चोरली आणि मग आज जो एपिसोड होणार आहे ऑब्व्हियसली त्या एपिसोडमध्ये सगळे त्याच्यावर भडकणार आहेत. आणि सागरदादाचं काय वेगळंच चालू आहे. म्हणजे सागरदादा जिथे बोलायला पाहिजे तिथे तो बोलत नाही आणि जिथे नको बोलायला, ज्या गोष्टीची गरज नाही तिथे उगाचच हायपर होऊन, आणि या गोष्टीवर प्रकाश टाकलेला आहे रितेश भाऊंनी की नको तिथे बोलता, जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलत नाही आहे. आणि ह्याच गेम पुढे चालू राहिला तर मग पुढे जाऊन सागरदादांचाही गेम खराब होणार आहे. सागरदादांना आता कळायला पाहिजे की कोण व्यवस्थित आहे कोण चुकीचं आहे. मला खरंच हे विचित्र वाटतं. राखी सावंतच्या येण्याच्या आधी त्यांना रुचिताचं बोलणं अजिबात आवडायचं नाही, अनुषीचं बोलणं अजिबात आवडायचं नाही. पण जसं म्हणजे राखीच्या येण्याच्या आतल्या एका भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनी सांगितलं होतं की त्या टोळीत जमा व्हायला लागलेले आहेत. म्हणजे त्यांना का ती लोक आवडायला लागली हे मला कळत नाही. म्हणजे ज्या माणसाला राखी सावंत चुकीची वाटते त्या माणसाला रुचिता कशी बरं व्यवस्थित वाटते. जे राखी सावंत बोलते तेच रुचिता इतके दिवस किंचाळून बोलत होती ना, मग ते कसं तुम्हाला बरं व्यवस्थित वाटायला लागलं आहे आता. म्हणजे हे आता बघा डायनामिक सगळे बदलतात, प्रत्येक आठवड्यात सगळ्यांचे रिलेशन्स बदलतात. पण बघू आता म्हणजे. आणि मला खरंच खूप आश्चर्य वाटतं या गोष्टीचं की मी कुठल्याच बिग बॉसमध्ये आजपर्यंत इतके फास्ट एलिमिनेशन बघितले नव्हते. म्हणजे लोक एलिमिनेट झाले तरी लोक पुन्हा ॲड व्हायचे. गेल्या वेळेचा जो आम्ही हिंदी बिग बॉस बघितला त्यामध्ये लोक कमीच होत नव्हती, म्हणजे ॲड होत होती. एक लोक येत होती आणि कुठे ना कुठे एलिमिनेशन कमी होत होतं. इथे डबल एलिमिनेशन व्हायला लागलं आहे, 2 लोक जायला लागलेत. आणि आता एकही पुन्हा वाईल्ड कार्ड एंट्री झालेली नाही आहे. राखी सावंत नंतर तर कुठलीच वाईल्ड कार्ड एंट्री झाली नाही. इतकी कमी लोक असूनही राखी सावंत त्यांना जी चालवते ना, आणि जसे रितेश भाऊ बोलले की हा राखी सावंत शो झालेला आहे, तो अगदी बरोबर बोलले. कारण की गेल्या वेळेचा पूर्ण आठवडा जो होता तो पूर्ण राखी सावंतवरच डिपेंड होता. तो तिने खेळवला आहे, तिच्यामुळे एपिसोड्स रेडी झालेले आहेत. आणि मला खरंच माझा हा विचार जो होता की राखीला का बरं आणलं, आता मी स्वतः हे बोलते की बरोबर केलं राखीला आणलं, कारण की तिने सगळ्यांना हलवलेलं आहे. तर चला बघू आता पुढे येणाऱ्या एपिसोड्समध्ये कोणाकोणाचे किती गेम आणि कोणाकोणाचे कसे रंग दिसत आहेत. म्हणूनच मी एक आठवडा पूर्ण बघून झाल्यावरच त्यावर चर्चा करावी म्हणून येते. आणि जर तुम्हाला ही चर्चा व्यवस्थित पटली असेल आणि तुमचं काही मत असेल तर मला नक्की सांगा. तुम्हालाही याच्यावर काही कमेंट्स करायचे असेल तर नक्की करा. आपण पुन्हा एखाद्या छान चर्चेत पुन्हा भेटूया. चला पुन्हा भेटू. बाय अँड टेक केअर.